Hello everyone, welcome back to All in One Corner. So friends, in today's video we are going to discuss regarding NSR registration mandatory or not. Next step portal or frequently asked questions will be covered in this video. So stay tuned till the end of the video. And if you new to the channel and have not subscribed it, please subscribe my channel and hit the bell icon. So let's get start. So आजच्या व्हिडिओमध्ये आपण NSR चे रिलेटेड जे सर्व क्वेश्चन्स आहेत, जे डाऊट्स आहेत ते सर्व क्लिअर करणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघूया की इज NSR रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी ऑर नॉट, म्हणजे जे NSR रजिस्ट्रेशन आहे ते आवश्यक आहे किंवा नाही, अँड टिल व्हेन इट नीड्स टू बी कम्प्लिटेड, अँड ते केव्हा पूर्ण केलेले असावे. सो it is mandatory that a candidate should complete both of the phases of NSR. That is, in NSR registration there are two phases. First one is registration and second phase is a biometric process. So you have to complete the both phases before joining ILP. So ILP means initial learning program. सो फ्रेंड्स, बिफोर जॉईनिंग ILP यू हॅव टू कम्प्लीट दिस बोथ स्टेप्स. म्हणजेच काय, तुमचं जे इनिशियल लर्निंग प्रोग्राम आहे तो सुरू व्हायच्या आधी तुम्हाला NSR रजिस्ट्रेशन कम्प्लीट करणे मस्ट आहे. बिकॉज तुम्हाला जो NSR रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो IT पिन मिळतो तो तुम्हाला BGC म्हणजेच बॅकग्राऊंड चेक प्रोसेसमध्ये तुम्हाला फिलअप करावा लागतो. सो तुमचा जो क्लिअर डाऊट आहे की NSR रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे किंवा नाही आणि तो किती दिवसात पूर्ण करायचा हे सुद्धा क्लिअर झालेला असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन विल बी what needs to be mentioned in the employee code field while registering for NSR. So while registering NSR there are three fields, that is future employee code. There is a field that is employee code, and in employee code there are three options, that is future employee, present employee and register by own. So एम्प्लॉय कोड फिलअप करताना तुम्हाला जे तुमचा रेफरन्स नंबर असतो, जो आता सपोज तुम्हाला TCS कडून ऑफर लेटर मिळालेला आहे, तर ऑफर लेटरमध्ये तुमचा जो रेफरन्स नंबर असतो तो सिटी रेफरन्स नंबर तुम्हाला ॲज अ एम्प्लॉय कोड म्हणून फिलअप करावा लागतो. सो आफ्टर जॉईनिंग द TCS एम्प्लॉय नंबर हॅज टू बी अपडेटेड. तर आता सध्या तुम्हाला ऑफर लेटरमध्ये रेफरन्स नंबर दिलेला असतो आणि जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तेव्हा तुमच्या जॉईनिंग लेटरमध्ये जो तुमचा एम्प्लॉय नंबर असतो तो दिलेला असतो, तर तो तुम्हाला अपडेट करून मिळतो. सो तुम्हाला जो सिटी रेफरन्स नंबर आहे तो ॲज अ एम्प्लॉय कोड म्हणून फिलअप करायचा आहे. सो त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण की जो IT पिन नंबर असतो तो कुठे सबमिट करायचा असतो, म्हणजेच वेअर टू सबमिट द IT पिन नंबर फॉर NSR. You have to submit the IT PIN number on the next step portal. So you have to log in and you have to submit the IT PIN number on next step portal. So I hope your doubt will be clear that where to submit the IT PIN. So then when and where is biometric test conducted for NSR. म्हणजेच काय, जी NSR साठी तुमच्या दोन फेजेस असतात. फर्स्ट वन इज रजिस्ट्रेशन अँड सेकंड फेज इज बायोमेट्रिक. सो तुमचा क्वेश्चन असा आहे की बायोमेट्रिक टेस्ट हे केव्हा आणि कशी कंडक्ट केली जाते. सो after NSR registration the biometric process is conducted at the point of service, that is POS, and you have to choose your point of service as near as your location. So तुम्हाला POS म्हणजेच पॉइंट ऑफ सर्व्हिस जे लोकेशन आहे तिथं तुम्हाला जाऊन बायोमेट्रिक फेज कम्प्लीट करावी लागणार. अँड ही जी प्रोसेस आहे ते तुमची NSR रजिस्ट्रेशन म्हणजे फेज 1 कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट करावी लागणार. सो नेक्स्ट वन इज व्हॉट इज अ पॉइंट ऑफ सर्व्हिस फॉर NSR रजिस्ट्रेशन. तर पॉइंट ऑफ सर्व्हिसवर तुम्हाला जावं लागेल. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ पॉइंट ऑफ सर्व्हिस. सो पॉइंट ऑफ सर्व्हिस इज अन एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर who will collect your NSR acknowledgement form. So point of service is a external service provider. जसं आपण आधार कार्ड सर्व्हिस वगैरे, पॅन कार्ड सर्व्हिस वगैरे बघितलं असेल, जिथं आपण आपले फिंगरप्रिंट्स वगैरे जे आपली डिटेल्स आहे ते व्हॅलिडेट करतो, त्याच प्रकारे हे आपल्याला NSR रजिस्ट्रेशनसाठी आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती व्हेरीफाय करण्यासाठी, प्रूफ ऑफ आयडेंटिटी वगैरे, आपले जे पेमेंट वगैरे करावं लागणार त्यासाठी आपल्याला पॉइंट ऑफ सर्व्हिसवर जाणे मस्ट आहे. सो verify details with proof of identity, collect the payment and record our fingerprints through the biometric process. You have to go in point of service. And
to generate your IT pin, you have to make payment. So the payment will collected by this point of service. So POS will issue transaction identification number, that is TIN. सो द नेक्स्ट क्वेश्चन विल बी, जर NSR रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले आणि त्यानंतर आपल्याला काही एडिट वगैरे करायचं असेल तर आपण एडिट वगैरे करू शकतात का, म्हणजे कॅन द डिटेल्स इन NSR एडिटेड वन्स द प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन हॅज बीन कम्प्लिटेड. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन is, so in case you missed out on some information while you are registered, so if you made any errors, so this can be completed after registration. So जर तुम्ही काही एरर वगैरे केलेला असेल, जर तुम्ही काही विसरले असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकतात आफ्टर रजिस्ट्रेशन. सो इन केस यू नीड टू एंटर न्यू इन्फॉर्मेशन लाईक क्वालिफिकेशन और ॲड्रेसमध्ये चेंज वगैरे असेल किंवा एम्प्लॉयमेंट, सो इट कॅन बी always be added after registration. So after registration you can add it. So your details can be updated only by you through NSR, but there is a condition that all the details can be updated by you through NSR. So such modifications can be done by authenticating the modifications with a password different than your login password. And there is a security alert whenever there is a change in details. So system will send you an alert mail at your email ID registration in the NSR database. So जेव्हा केव्हा तुम्ही हे डिटेल्स एडिट करणार किंवा अपडेट करणार तेव्हा तुम्हाला जो सिक्युरिटी अलर्ट म्हणून एक मेल येईल, जो तुम्ही NSR रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ID प्रोव्हाइड केलेला असेल त्यावर तुम्हाला हा जो सिस्टम अलर्ट आहे तो तुम्हाला सेंड करण्यात येईल. सो this information which gets verified or which is under the process of verification cannot be edited. अशी इन्फॉर्मेशन जी अजून व्हेरीफाईड झालेली नाहीये किंवा अंडर व्हेरिफिकेशन आहे ती तुम्हाला एडिट करता येणार नाही. सो फायनल जो रिझल्ट आहे तो की तुम्हाला जी अकॅडमिक रिझल्ट आहे, डिटेल्स आहे, एम्प्लॉयमेंट वगैरे तुम्ही सर्व नंतर एडिट करू शकतात. सो डोंट वरी इफ यू मिस एनी सम इन्फॉर्मेशन while registering, so don't worry, you can edit it after registration. So the next will be, if you completed your both phases of NSR but did not receive your NSR e-card. सो जर तुम्ही NSR रजिस्ट्रेशनच्या दोघी फेज कंप्लीट केलेले आहे आणि तुम्हाला NSR e-card मिळालेले नसेल तर तुम्हाला यू नीड टू लॉग इन युअर NSR वेबसाईट अँड जनरेट युअर e-card. सो तुम्हाला तुमची जे NSR वेबसाईट आहे तिथे लॉग इन करावं लागेल आणि e-card जनरेट करावं लागेल. अँड which what is selected in the NSR form on the NSR website, that is a present employer or a future employer. जर तुम्हाला डाऊट असेल की प्रेझेंट आणि फ्युचर एम्प्लॉयर यापैकी काय सिलेक्ट करावे, सो प्लीज सिलेक्ट रेजिस्टरिंग ॲट माय ओन. सो तुम्ही रेजिस्टरिंग ॲट माय ओन हे सिलेक्ट करायचं. तिथे 3 ऑप्शन्स असतात, प्रेझेंट एम्प्लॉयर, फ्युचर एम्प्लॉयर आणि registering at my own. So please select registering at my own instead of present and future employee. And last one is your POS center, that is point of service, is far away from your location, your residence. So you can you complete the biometric process at your ILP center on your joining date. So please note that there are 2 phases for NSR. So आपण बघितलं की NSR साठी 2 फेजेस असतात. सो इन अ फर्स्ट फेज यू हॅव टू कम्प्लिटेड बिफोर कमिंग टू ILP. सो बिफोर जेव्हा तुमची ILP असते ते कम्प्लीट होण्याच्या आधी तुमची कमीत कमी एक फेज तरी कम्प्लीट असायला हवी, किंवा तुमच्याकडे जी ई-कार्ड असेल, NSR ई-कार्ड और NSR एक्नॉलेजमेंट स्लिप, ती सुद्धा मॅन्डेटरी असते. कारण तुम्हाला ILP जी असते ते शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला जी BGC प्रोसेस असते म्हणजे बॅकग्राऊंड प्रोसेस ती कंप्लीट करायची असते आणि कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तिथे NSR ई-कार्ड किंवा NSR एक्नॉलेजमेंट स्लिप अपलोड करणे मॅन्डेटरी आहे. सो ॲटलिस्ट द फर्स्ट फेज शुड बी कम्प्लिटेड बिफोर जॉईनिंग to ILP as for BGC, either NSR e-card or NSR acknowledgement. So if you are not able to the phase second, that is biometrics, before joining date, you need to visit the nearest POS center at your LP. So जर तुम्ही जी बायोमेट्रिक फेज आहे सेकंड ती कंप्लीट करू शकले नाही तर तुम्ही जी नियरेस्ट POS सेंटर आहे, जर तुमचा ILP सेंटर आहे त्याचे जे नियरेस्ट POS सेंटर आहे तिथं तुम्ही जाऊन तुम्ही फेज सेकंड कंप्लीट करू शकतात. कारण का तर TCS डू नॉट अरेंज एनी POS सेटअप फॉर NSR ॲट द ILP सेंटर. सो देअर इज no any setup for the NSR. So you have to complete your
NSR registration, that is both phases you have completed first phase, then must complete it second phase as soon as possible. So in this way we have cleared all the doubts. I hope this will help you. So if you have any doubts regarding NSR registration, so please drop down your comment in the comment section. And if you have any doubt, and if you like this video, please like the video, comment and subscribe my channel to get more updates from this channel. Thank you.